नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत संचालनालय भरती 2026 या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे काही महिन्यामध्ये। तर याकरिता आपल्याला वेगवेगळे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता लागणार आहेत ते डॉक्युमेंट। मग ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रांची जी यादी आहे ती आपल्याकडे रेडी आहे का? नसेल तर लवकरात लवकर काढायला सुरुवात करायची आहे, कारण की एकदा जाहिरात आल्यानंतर आपल्याला साधारणतः 15 ते 20 दिवसाचा कालावधी दिला जातो आणि त्या कालावधीमध्ये आपले सरकारी कागदपत्र या ठिकाणी मिळत नाहीत। महिलांकरिता सुद्धा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। महिला मुलींचं लग्न झाल्यानंतर कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, कोणाच्या नावाने फॉर्म भरायचा आहे का, किंवा आपला कोर्स कंप्लीट केलेला नसेल तर कोर्सला आत्ताच ऍडमिशन घ्यायचं आहे। तर हा महत्त्वपूर्ण सर्वांकरिता सर्व परीक्षेकरिता असणार आहे। तर त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे गरजेचं आहे। तसेच नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक सुद्धा करायचं आहे। तर आपण पाहायला विसरू नका, या ठिकाणी नगर परिषद परीक्षा भरती बॅच 2026 याकरिता स्वच्छता निरीक्षक असेल, तांत्रिक विषयासहित किंवा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणजेच गट ब आणि गटकचं जे पद आहे सर्व विषयासहित बॅच आहे। यामध्ये तुम्हाला ऑफर आहे 2000 रुपयामध्ये सध्या कमी फी आहे, त्यानंतर वाढ होणार आहे। तर या ऑफर मध्ये लाभ घ्यायचा आहे। जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपल्याला देणार आहोत। त्यासोबत डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात आपल्या वेळेनुसार। तर ही बॅच आपल्याला कमी अमाउंट मध्ये 6 मंथ करिता दिली जाणार आहे। तर याकरिता बॅचला जॉईन होण्याकरिता 83 29 588 625 हा नंबर आहे अकॅडमीचा। या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला, किंवा कमेंट मध्ये काही अडचण असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता, त्याला रिप्लाय दिला जाणार आहे। तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी नगर परिषद नगर संचालनालय भरती 2026 आगामी पदभरतीकरिता जाहिरातीकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट या ठिकाणी पाहणार आहोत। तर ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ते स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात। तर यामध्ये दिलेलं आहे, फर्स्ट आहे 12th 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि बोर्ड सर्टिफिकेट, त्यासोबतच 12th सर्टिफिकेट आणि बोर्ड सर्टिफिकेट दोन असतात, म्हणजे किती झालेले आहेत, 2 आणि 2 4 झालेले आहेत। एक जे सर्टिफिकेट आहे जे आपल्याला लगेचच मिळतं एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर, त्यामध्ये आडव्या स्वरूपामध्ये सब्जेक्ट असतात आणि बोर्ड सर्टिफिकेट मध्ये उभ्या याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला त्या बॅक साईडला डेट ऑफ बर्थ, एक्झाम रिझल्ट सर्व काही या ठिकाणी दिलं जातं। तर आपल्याला दोन्हीही म्हणजे हे जे 4 आहेत 10वीचे 12वीचे, 10वीचे 2 आणि 12वीचे 2 चारही डॉक्युमेंट सर्टिफिकेट अपलोड करायचे असतात। ओके, तर चला पुढे बघूया। याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या। पदवी, ज्याच्याकरिता पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा ज्यांच्याकरिता SI चा कोर्स वगैरे ज्यांचा कंप्लीट होणे गरजेचं आहे, किंवा अग्निशामक त्या डिप्लोमा किंवा ते डिग्री तुम्ही संपादन केलेली आहे ते तुमच्याकडे सर्टिफिकेट गरजेचं आहे। त्यानंतर कास्ट मधील यामध्ये SC ST OBC VJNT NTB NTC NTD EWS यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा प्रमाणपत्राचा दाखला। ओके, त्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर। नॉन क्रिमिलियर म्हणजे NCL म्हणजे आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र। ओके, जे 8.5 लाख रुपये ज्यांची मर्यादा करण्यात आलेली आहे नवीन अपडेट नुसार। तर हे सर्टिफिकेट आणि हे बघायचं आहे आता 31 मार्च 2026 किंवा एकदा काढल्यानंतर आपलं व्हॅलिडिटी किती आहे, एकदा काढल्यानंतर 3 वर्ष काढण्याची आवश्यकता नाही। तर ते सुद्धा आपण या ठिकाणी काढून घ्यायचं आहे। नसेल एक्सपायर जर झालेला असेल आता 2025 मध्ये किंवा 2026 मध्ये 31 मार्च 2026 ला जर एक्सपायर होत असेल, व्हॅलिडिटी संपत असेल तर नवीन काढून घ्या, कारण त्यावरचा आउटवर्ड नंबर, ओके, आउटवर्ड नंबर गरजेचा आहे, जो टाकावा लागतो। कधी काढलेला आहे ते टाकावं लागते, कोणत्याही DO ऑफिस मधनं म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिस मधनं काढलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नमूद करावं लागतं। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी आहे। SC शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट या कॅटेगरी मधील विद्यार्थ्या उमेदवारांकरिता
बाकी उमेदवारांकरिता बघा या ठिकाणी बंधनकारक नाही, ज्यांना त्यांना ओबीसी असाल, बीजेएनटी, ईडब्ल्यू या विद्यार्थ्यांकरिता कास्ट व्हॅलिडिटी एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला एक अवधी दिला जातो एक वर्षाचा, त्यामध्ये तुम्ही किंवा डिपार्टमेंट मार्फत सुद्धा व्हॅलिडिटी कंप्लीट म्हणजे काढून दिली जाते. आता नॉन क्रिमिनल कोणासाठी नाहीये हे सुद्धा नमूद करून देतोय मी तुम्हाला. एससी आणि एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थ्याकरिता एनसीएल प्रमाणपत्र नाही काढलं म्हणजे काढायची आवश्यकता या ठिकाणी नाहीये. हे सुद्धा दोन्ही गोष्टी नमूद करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे, परंतु त्यांना एनसीएल कंपल्सरी नाही. बाकी कॅटेगरी मधील जे प्रवर्गामधील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. त्यानंतर एमएससीआयटी प्रमाणपत्र हे सुद्धा गरजेचं आहे. हे सर्वांकरिता आहे, ऑल ओपन असो किंवा कॅटेगरीमध्ये असो. त्यानंतर तुमच्याकडे अद्ययावत आधार कार्ड, वोटिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल कोणतंही एक, किंवा आय कार्ड असेल, आपलं इन्कमचं असेल कोणतंही, पॅन कार्ड, ओके, पॅन कार्ड असेल तरी चालेल. पॅन कार्ड झाले, हे तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल 8. त्यानंतर पुढं अजून 13 पर्यंत आहेत. यामध्ये ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांनी नावामध्ये चेंजेस होते. आपल्या वडिलांच्या नावाऐवजी आपण पतीचं नाव लावतो, तर आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट हे लवकर मिळतं तहसीलमधनं. आपल्या ग्रामपंचायतमध्ये अप्लिकेशन देणं गरजेचं आहे, किंवा गॅजेट, ओके, भारत सरकारच्या राजपत्रामध्ये तुमचं नावाची नोंद करणं गरजेचं आहे, कारण हे अपलोड करावं लागणार आहे. आणि एक्झामला जातेवेळी एक्झाम सेंटरला हे असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री दिली जात नाही. काळजीपूर्वक ऐका. फॉर फिमेल अत्यंत गरजेचं आहे महिलांकरिता. हा 9व्या नंबरचा पॉइंट. जे शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार आहेत त्यांनाच कळणार आहे, नाहीतर जाहिरात येऊन काही फायदा होणार नाही तुम्हाला जर फॉर्म भरता येणार नसेल तर. त्यानंतर डोमासाईल एकत्र आहे, नॅशनॅलिटी आणि एज सर्टिफिकेट. एज म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थ. नॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही भारतीय नागरिकत्व आहात त्याचं, आणि डोमासाईल म्हणजे महाराष्ट्राचे 15 वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी वास्तव्यास आहात, महाराष्ट्राचे रहिवासी आहात. त्यानंतर ईमेल आयडी, अद्ययावत ईमेल आयडी आणि पासपोर्ट फोटो साईज. पासपोर्ट फोटो अद्ययावत म्हणजे आत्ताचा, न लहानपणचा नका देऊ, 5वीतला 10वीतला. आता तुम्ही सध्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा 1 वर्षाचा असलो तरी चालेल मागचा पासपोर्ट फोटो सुद्धा. आणि अद्ययावत तुमचं काय लागणार आहे, मोबाईल क्रमांक एकच ठेवायचा, कारण त्यावरती टेक्स्ट मेसेज येतात. ईमेल पण एकच ठेवायचा एक्झाम करिता. 10 क्रिएट करा तुम्ही, परंतु एक्झाम करिता एक, आणि त्याचा पासवर्ड आणि ईमेल आयडी सुद्धा सेव्ह करून ठेवायचा, नाही तर लिहून ठेवायचं आहे कुठंतरी मोबाईल, ओके. अनुभव प्रमाणपत्र, आता ज्यांच्याकडे अनुभव आहे, मग प्रायव्हेट मधला असेल, निमशासकीय मधला असेल किंवा शासकीय सेवेमधला असेल, त्या उमेदवारांकरिता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर मागितलं तर एक्सपिरियन्स लावायचा आहे, अपलोड करायचं. जरी नाही मागितलं तरी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी एक्सपिरियन्सचा काय फायदा होतो, तर समान जर गुण पडले तर अनुभवी उमेदवारांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जातं. तर आपल्याला हे सर्व 13 ते 14 डॉक्युमेंट मी सांगितले, म्हणजे 15 ते 2 10वी आणि 12वीचे 4 जर पकडले तर 15 डॉक्युमेंट तुमच्या फाईलमध्ये आता अटॅच केलेले आहेत का, अद्ययावत आहेत का, नॉन क्रिमिनल एक्सपायर झालेलं नाही का, हे सगळं चेक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे आतापासून नगर परिषद परीक्षा, नगरपंचायत परीक्षा करिता स्पेशल मेंटरशिप बॅच ही सर्व विषयासहित सुरू झालेली आहे. स्पेशल मेंटरशिप स्वच्छता निरीक्षक असेल किंवा नगर परिषदची असेल, तर यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स, परीक्षा पॅटर्ननुसार अप्रोच, दर 15 दिवसानंतर झूम मीटिंग, सर्व विषयाच्या नोट्स, घरपोच अद्ययावत नोट्स दिल्या जाणार आहेत. दररोज करायचं अभ्यासाचं वेळापत्रक, पेपर घेतले जाणार आहेत, पेपरचं अनालिसिस, त्याचे लेक्चर वेगळे असणार आहेत. तर याकरिता आपल्याला 8329588625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. हा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल सुद्धा करू शकता. आता जाता व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका, तसेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आणि सगळे डॉक्युमेंट आपल्यामध्ये आहेत का, फाईलमध्ये आहेत का, नसतील तर काढून घ्या लवकरात लवकर, कारण ह्या जाहिराती 2 ते 3 महिन्यामध्ये येणारच आहेत. ओके, ऑल द बेस्ट सर्वांना एक्झाम करिता. थँक्यू.